आपला आवाज कोकण 24 तास। ऐन पर्यटनाच्या हंगामातच रत्नागिरीसह जिल्ह्यात पर्यटकांना पेट्रोल आणि डिझेल टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। रात्रीपासून सरकारने 2 रुपयांनी 3 रुपयांनी मी ऐकल्यानुसार न्यूजमध्ये 3 रुपयांनी भाव वाढलेला आहे त्याचा, पण सरकारने ते नियंत्रणात ठेवायला हवं, जेणेकरून सामान्य नागरिकांना लाईनमध्ये लागायची गरज पडणार नाही। कारण अचानक जसं आम्ही आता पुण्यावरून आलो आहे, पण मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही पेट्रोलसाठी थांबलेलो आहे। परत काल रात्री पण आम्ही प्रयत्न केला, पण काल पण अशीच मोठी रांग होती त्याची। तर सरकारने याच्या डीलरकडे तरी लक्ष द्यायचं की कमीत कमी पेट्रोल पंप बंद नसायला हवा, की जेणेकरून बाहेरगावी आलेल्या लोकांसाठी पेट्रोल पंप सुरळीत चालू असावा। केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरातही मोठी वाढ केली असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्वच पंपांवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवू लागली असल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे वाहनधारकांवर तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळे असल्याने मागील काही दिवसांपासून शेकडो पर्यटक विविध ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची मागणी वाढली आहे। अनेक ठिकाणी रांगा लावून वाहनधारकांना आणि खास करून पर्यटकांना डिझेल, पेट्रोल मिळत आहे, परंतु काही ठिकाणी तर पेट्रोल, डिझेल संपले असल्याने पंपावर शुकशुकाट असल्याचं दिसून येत आहे। शासनाने आणि विशेष करून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने या कृत्रिम टंचाईवर तातडीने योग्य तो मार्ग काढावा, जेणेकरून बाहेरील आलेल्या पर्यटकांना आणि स्थानिक वाहनधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। त्यामुळे याची खबरदारी घेणे फार गरजेचे आहे, असे वाहनधारकता बोलत आहेत। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।